नमस्कार, घुमकेदेव मराठी यूट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर कदाचित मी झोपलेला वाटत असेल आणि मी गावी पोचलो सकाळी 10:30 वाजता आणि तेव्हापासून पूर्ण झोपलोच होतो अख्खा दिवस. आणि आत्ता बाहेर पडले, जरा फेरफटका मारतो रानावनात. मला सांगितलं की कुठे फिरायचं नाही 5-6 दिवस, पण मी काय राहू शकत नाही. सो मी निघालो. संध्याकाळी जरा ऊन कमी झालं तर बोलो जरा फिरून येतो. तर चला तुम्हाला थोडंफार दाखवतो मी कुठे कुठे फिरतो आहे ते आणि काय काय आपल्याला खायचं. तर जर आपला पहिला कोकणातला रानमेवा करवंद, हे पहा. आता माझी भाची बऱ्यापैकी मोठी झाली, सो ही खाऊ शकते ती. तर मी गोड गोड असतील ते घेऊन जाणार आहे. हा पावसाळी जेव्हा पावसाळा चालू असतो पूर्ण इकडे हिरवगार आणि इकडे बघण्याचा एक वेगळाच नजरिया असतो आपला. आणि आता पूर्ण सगळीकडे गोल्डन 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 झालं आहे. मी सध्या आंबे शोधायला आलो आहे. बघू पिकलेत की नाही. पिकले असतील तर घेऊन जाऊ, नाहीतर आंबे बराच आहे. म्हणजे जसं की तुम्हाला आता दाखवलं करवंद वगैरे, तर ती घेऊन जाऊ. तिकडे मस्त सनसेट होतोय, मस्त. म्हणजे बऱ्यापैकी गरमीच आहे, पण वारा चालू आहे त्याच्यामुळं ह्युमिडिटी नाही. चला, आंबा तर दिसतोय. हे बघा, आंबे तर बऱ्यापैकी लागलेले आहेत. तर पिकलेला आंबा आपल्याला शोधायचे आहेत. मला काजू दाखवतो, काजू. मजबूत गरमी आहे, त्याच्यामुळे मी सकाळपासून निघालोच नव्हतो घरातून. आलो 10:30 वाजता घरी, 10-10:30च्या आसपास. तेव्हापासून पूर्ण दिवस झोपलो, कारण रात्री उठलो मी 3-3:30च्या आसपास. तर पुन्हा एकदा एस टी महामंडळाची जी बसेस चालू असतात, तर आपण लालपरी बोलतो, तिचा बेकार अनुभव आला आहे आजसुद्धा. तर बऱ्याच वर्षांनी म्हटलं तरी चालेल, तर मी प्रवास केला. कारण घरचे जाम किरकिर करायला लागले, बाईकनी प्रवास नको करू हे ते. त्याच्यामुळे मी रिझर्वेशन 1 महिना आधीच केला होता. मी आणि माझी बहीण आम्ही सोबत प्रवास करत होतो. मी सकाळची 4:45ची बस पकडली होती, रिझर्वेशन केलं होतं सकाळी 4:45च्या बसचा. आणि बस आलीसुद्धा होती, पण मला सांगितलं की ह्यामध्ये तुमचा नंबर नाही म्हणून. आणि त्याच्यामुळे मी परत उतरलो बसमधून. त्याच्यानंतर मी तब्बल 1.5 तास एका जागेवरती उभा होतो, म्हणजे 6-6:30च्या आसपास. पण बस आलीच नाही. शेवटी मी प्रायव्हेट केली आणि तो तिकीट कॅन्सल करून हा प्रवास केला. तर एस टी महामंडळाचा ना अजून एक बोलण्यापेक्षा एक ना, आपल्याकडे त्यांचं एक ॲप आहे, ॲप्लिकेशन आहे. त्याच्यावरती जर काय प्रॉब्लेम असेल ना, तर आपण कंप्लेंट करू नाही शकत. आता लास्ट टाईम मी रिझर्वेशन केलं होतं, त्याचे माझे पैसेच नाही आले. 450 रुपये, जास्त नाहीत पण 450 रुपये. पण ते रिफंड तर आले पाहिजे. जर नाही आलेत तर त्याची मी कंप्लेंट कुठे करू तेच कळत नाही ना. त्या लोकांचा नंबर भेटत कुठेच ना. त्यांच्या ॲप्लिकेशनवरती असं कुठे लिहिलेलं आहे की हे करा, काय म्हणतात त्याला, क्वेरी टाका, इन्क्वायरी करा किंवा फीडबॅक द्या, असा कोणताच ऑप्शन तिकडे नाही. तर त्याच्यामुळे आपण हातबळ होऊन जातो. मी तर 2दा झालो आहे. आत्ता पुन्हा एस टी प्रवास नाही. माझ्यासारखे असे किती लोक तरी अशा हा एक्सपिरियन्स घेतला असेल बऱ्याच जणांनी. त्याच्यामुळे एक बॅड इम्प्रेशन चाललं आहे सगळ्यांकडे एस टी महामंडळाचा. आणि त्याच्यामुळे लोकांना प्रायव्हेट गाडी प्रेफर करायला लागलेत, कारण त्यांचा त्रास नाही. पैसे जातात. आजकाल सध्या लोकांना पैशाची व्हॅल्यू नाही. व्हॅल्यू म्हटल्यावरती लोक आता कम्फर्ट शोधायला लागलेत. तेवढा कम्फर्ट, तेवढे पेशन्स आता लोकांकडे नाहीत. आणि ही गोष्ट एस टी महामंडळांना कळायला हवी. वेळेनुसार बदलायला पाहिजे. स्वतःच्या बस खूप कमी आणि एवढ्या खराब आहेत, आणि त्यामध्ये तुमची जर सर्व्हिस एवढी खराब असेल तर लोक खरंच विचार करतील. तर असा एक अनुभव होता. मी तर खूप वैतागलो होतो. जाऊ दे, एक छोटासा अनुभव. आता मी तुम्हाला आंबे दाखवतो. ह्या आंब्यावरून गेल्या वर्षी मी तब्बल 1 गोणी काढली होती. कसं गोल्डन गोल्डन
येल्लो येलो सॉरी. तो एक तिकडे, एक तो, आणि इकडे बघा. आता हे आपण काढू आणि घरी जाऊ. आंबे भरपूर आहेत आणि मी एकटा असा घराने मला काही कळत नाही चढू की दगडानेच पाडू. एवढे मिळाले एकदम कडकमध्ये आणि मस्त आंबा आहे. ह्या आंब्याची हा आंबा असा आहे दगडानं पडतच नाही. कच्चा पडेल पण पिकलेला आंबा पडत नाही. तर मी विचार करतो जरा चढतोच वरती. एकटाच आहे, चढून मग परत खाली येऊन उचलावं लागतील सगळे. तर चला एक ट्रायच करू. तर असं आहे झाड वरपर्यंत. तर मी विचार करतोय तुम्हाला दाखवतो कसं चढायचं ते. इथून अशी वेळ आहे, इथपर्यंत मला कसं तरी पोचावं लागेल. काही चान्सेस वाटत तर नाही. दुसरीकडून कुठून जागा पण नाही. हाच आहे जी जागा आहे ती हीच आहे. इथूनच ट्राय करतो. एक ट्राय केला पण काही चान्स नाही भेटत कुठे चढायचे. पकडत नाही भेटत आहे. सो दुसरा एक ट्राय करतोय कुठून दुसऱ्या बाजूने. कोणतरी एक माणूस असतो माझ्यासोबत. तर मी काहीतरी ट्राय केला असता अजून एक, पण वाटत नाही चढायला जागाच नाही. कारण इकडे ना ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या जाळी आहेत. त्याच्या बाजूला ही मोठी जाळ दिसते ती दिसत आहेत पण तोडू शकत नाही असं झालं आहे. चला एक ट्राय करतो. एक पडला आंबा. ही काठी मारली होती त्याच्याने हा पडला होता. फुटला यार, हा फुटला. इकडे येतो आणि पुन्हा एकदा आपण एक काठी मारायची ट्राय करू. ते दोन दिसत आहेत. हो हे इकडे मारायचा ट्राय करू. याला काठी पण राहिली वरती, आंबा पण कच्चा आंबा पडला. तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी दगडफेक केला आहे आणि दगडफेकीत इकडचे जे तुम्हाला दाखवले ते इथे 2, इथे एक होता 3, तो एक राहिला आहे. ते पाडलेत. विनिंग मॅच तुम्हाला दाखवतो. एक एक फुटला आपण बघा. दगड ह्या शेपला हा चांगला आहे. हे 2 झाले. हा मगाशी पाडला होता दंडक्याने तो एक. आणि अजून तुम्हाला दाखवतो. कुठे गेला कुठे गेला कुठे गेला बघा. हा एक, हा पण फुटला यार. दगडात पाडायचं म्हणजे फुटतातच आंबे. त्यांना आजच खावं लागेल. तर हे 3 भेटलेत आणि अजून दगड जमा करतो मी. आता हे राहिलेत ते आणि इथे एक दिसतोय तो. आता माझ्यासोबत ॲटलिस्ट एक लहान मुलगा तरी असता ना तर ह्या आंब्याला मी पूर्ण उतरवला असता. आता दिसतोय इकडचे सगळे मी पाडले ते पण दगडाने. चढायला जागा नाही, नाहीतर ना दगडाने ना एक साले कच्चे आंबे पडतात पहिले, नंतर पिके पडतात. एका दुसरा कच्चा पण घेऊन जाऊ. आणि बघा हे सगळे बापरे. हा एक ठोंब्या, हा एक ठोंब्या, हा एक ठोंब्या, हे 3 ठोंबे. हे कच्चा, हा एक कच्चा आणि जे तुम्हाला दिसतंय 2 ते 2 पिकलेले अजून आहेत. खरंच ह्याच आंब्यावरून गेल्या वर्षी मी एक गुन्हे आंबा उतरवला होता वरतीच चढून. माझ्यासोबत मावशीची मुलगी होती छोटी, ती होती. तिला फक्त बोललो होतो फक्त आंबे कलेक्ट कर बस. मी वरती कुठून कसे काय काढायचे ते माझी मर्जी, मी खाली फेकतो, फक्त तू कलेक्ट करायचं काम कर. हा थोडंसं खराब आहे
ते घेतो, सांगतो बघून का फक्त. एवढे मेहनतीने पडले आहेत. मजबूत हात दुखायला लागले, आज हात दुखतील माझे. तर कच्चे जमा करतो आणि ट्राय करतो. इकडेचे थोडेसे आहेत आणि ते वरचे दिसतात का, हे बघा. ते जमा करतो आणि कल्टी मारतो. बस झालं थोडेफार. घरी पण जाऊन कंटाळा येईल, सो इकडे जरा फिरतो आजूबाजूला, नंतर निवांत जातो घरी. जेवढे दाखवले होते ते सुद्धा पडलेत आणि अद्याप एवढी दगडं बाकी आहेत आपली. दगडं जमा केली होती आणि आंबे जमा करायचे होते. इथले पण तुम्हाला दाखवले होते ते सुद्धा पडलेत. आता एक लास्ट चपटी दगड मारला होता, चपटी. त्याने आंब्याचं बघा काय हाल केले. हा लास्ट आंबा होता. 12 वाजले, ऑलरेडी खराबच होता वाटतं. जाऊ दे. तर आपण आंबे कलेक्ट करू. हा एक पडला होता, एक कच्चे, एक तो असे पडलेत आपले. तर आपले बरेच ब्लॉग पेंडिंग आहेत एडिट करायचे. उज्जैनचा ब्लॉग बाकी आहे, 2-3 ब्लॉग बाकीच आहेत. एडिट करायला वेळ नाही मिळाला आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या मी सांगतो तुम्हाला चालू आहेत. मी कधीतरी सांगेन. तर बघू, नक्कीच कधीतरी सांगेन. जो कोणी बघत असेल व्हिडिओ हा, तर त्याला वाटत असेल की काय चालू आहे नक्की. तर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ काढेनच, एक स्पेशल व्हिडिओ म्हणून. तर तेव्हा मी सगळ्या गोष्टी शेअर करेनच, पूर्ण काय चाललं आहे. मध्ये एवढा मोठा ब्रेक घेतला होता, इवन आता पण मध्ये व्हिडिओ काय येत नाहीत, सगळ्यांचं डिटेल मी तुम्हाला सांगेन. आत्ता करवंद आणि आंबे घेऊन जाऊ. आंबे तर बऱ्यापैकी मिळाले आणि थैली फाटली, पिशवी फाटली. आता ना मला ह्या झाडावरचे पानं घ्यायचे आहेत आणि एक खोपटी टाईप बनवायची आहे, ज्याच्यामध्ये मी करवंद घेऊन जाईल. तर आणि हां, एक तिकडे विहीर आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही तळाचा एक आपला एक ब्लॉग बघितला असेल, तळा म्हणून आमचा तळा असं काहीतरी एक ब्लॉग आहे मराठीमध्ये. त्याच्यामध्ये पण मी शायद तिकडून ही विहीर दाखवली होती. तुम्हाला बोलतो विहीर दाखवेल. तर ही विहीर आहे, डेंजर आहे बोलतात, भूताटकीची विहीर. तर आत्तासुद्धा बऱ्यापैकी पाणी आहे इथे. आता मे महिना चालू आहे आणि सगळी पोरं आली की सगळे इकडे अंघोळ करायला येते. तर असं होता ही आमची विहीर. आणि हो, दुसरी गोष्ट म्हणजे एस टी महामंडळाचा मेन मुद्दा आहे. तर खरंच एस टी महामंडळाने याच्यावरती विचार करावा, नाहीतर आपला द एंड, आपली लालपरीचा असा एंड होणं अपेक्षित नाही. आणि मला वाटतं असा एंडच होईल, कारण ज्या पद्धतीने हे लोक चालले आहेत किंवा ज्या पद्धतीने हे लोक सर्व्हिस देतात त्या पद्धतीचा एंड आपण अपेक्षित करूच असं मला तरी वाटतं. की मला असं वाटत नाही की असा एंड व्हावा, पण ज्या गोष्टी चालल्यात त्या हिशोबाने असं वाटेल की असाच होईल. कारण आमची सकाळी ना एक बस असते गावी, म्हणजे सिटीमधून गावाला यायला 9:15ची असते, 9:15 9:30च्या आसपास. तीसुद्धा बस आम्हाला मिळाली 10:30 वाजता, तब्बल 1 तास लेट. आता खेड्यापाड्यात तर ठीक आहे, चला मंडळी कमी आहेत, पण ॲटलिस्ट एस टी तरी चांगली द्यायला पाहिजे. तो म्हणत होता ड्रायव्हर की ती एस टी खराब होती म्हणून आम्ही 1 तास लेट चाललो आहे. आणि जी एस टी ती लोक घेऊन आले ती एस टीसुद्धा खराब निघाली. म्हणजे एक चढ आहे आमच्या इथे, मी तुम्हाला मी फोटो काढलेत, कदाचित टाकलं तर टाकेन. तर बघा, एक चढ आहे, एस आकाराचा चढ आहे. आत्ता तो चढ ती गाडी चढत नव्हती. माणसं आम्ही मोजून 10 जण होतो एवढ्या मोठ्या गाडीत, तरीसुद्धा ती चढत नव्हती. आणि तो बोलत होता की हँडब्रेकला सुद्धा गाडी थांबत नाही, मागे मागे येते. म्हणजे एवढी घाण परिस्थिती आहे. कुठे नेऊन ठेवलं एस टी महामंडळाने. महाराष्ट्र वाचवायला निघालेत.
आणि इकडे परिस्थिती वेगळीच आहे खेड्यापाड्यात. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचा खरंच दखल घेतली पाहिजे महामंडळाने, नाहीतर खरंच दुःखद गोष्टी होणार आहेत. मला तर एस टी महामंडळाबद्दल ना काय बोलायचंच नाही. म्हणजे कोणी म्हणजे आता ऑलमोस्ट तरी लोक विमानाने प्रवास करून झाले. तर तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. ती लोक काय म्हणतात माहिती आहे का, विमानावर बसल्यावरती इमर्जन्सीच्या वेळेत पहिले तुम्ही स्वतःला वाचवा, नंतर दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. तर ह्या लोकांचं काय चाललं माहिती आहे का, महामंडळवाल्यांचं, वरिष्ठ लोकांना 5,000 रुपयात प्रवास, 3 रुपयात प्रवास, महिला मंडळासाठी सूट. अरे कशाला, काय गरज आहे? आपल्या आयुष्याचा बट्टाबोळ झाला एकदम, आणि तुम्ही चालल्या दुसऱ्यांचे धोतरं लपवायला. अरे स्वतःचा धोतर सांभाळा, मला ते म्हणायचं आहे. आधी तुम्ही स्वतः सुधारा, तुमच्या सेवा सुधारा, बसेस सुधारा, जे तुमच्यावरती लोन्स विन्स आहेत ते क्लिअर करा, नंतर या गोष्टीच्या मागे पळा. नंतर प्रवास आता लोकांकडे मजबूत पैसा आहे भाई. म्हणजे कसं, लोक तुमच्या 150-200 रुपयासाठी प्रवास करायला नाही थांबत. आता माझ्यासोबत सकाळी 2-3 जण होते, त्यांची एस टी सुटली, त्यांची एस टी आलीच नाही काही जणांची. अरे लोकांनी 700-800 रुपये देऊन प्रवास केला आहे, आणि एक माणूस नाही 700, तर त्याची माणसं 4 माणसं होती. 700-800 रुपयाने तो रेडी झाला काही क्षणातच, न विचार करता. म्हणजे त्या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आता नका देऊ तुम्ही, तुमचा बट्ट्याबोळ झाला आहे पूर्ण, तुमचे आयुष्याचा धिंगाणा झाला आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही दुसऱ्याला वाचवायला निघालात ना, तर तुम्ही बुडून माराल, आणि तुम्ही त्या कडेवरती आहात, तुम्ही मरायच्या कडेवरती आहात. नका आता कोणाचा विचार करू. कशाला कोणाला फ्रीनी काय द्यायची गरज आहे? खेड्यावळात ठीक आहे, लोकांकडे तरी सुद्धा खेड्यामध्ये भरपूर पैसा. लोक नाश्ता करायला सिटीमध्ये जातात सकाळी, आणि दुपारच्या बसने परत गावात येतात. लोकांचा विचार करण्याचा अर्थ नाही. स्वतःची पहिल्यांदा धोतरं सांभाळा, नंतर आपण दुसऱ्यांचा विचार करा. कारण एवढी भयानक परिस्थिती आहे ना. मी बऱ्याच वर्षांनी प्रवास केला, आणि माझा अनुभव एवढा घाणेरडा आला ना. तेव्हासुद्धा जेव्हा मी एस टीने प्रवास करायचा सोडला ना, तेव्हासुद्धा घाण होता, त्याच्यामुळे प्रवास करायचा सोडला. आणि आत्तासुद्धा तशीच कंडिशन, त्याच्यापेक्षा आत्ता बेकार आहे. एवढी खराब राज्याची परिस्थिती आहे, आणि गव्हर्नमेंट बोलतोय प्रदूषण टाळा. अरे मुंबई ठिकाणी सुद्धा हीच अवस्था आहे महाराष्ट्राची. तर कशाला प्रदूषण टाळा? लोक का प्रायव्हेट गोष्टी घ्यायला लागल्यात, का प्रायव्हेट बसने ट्रॅव्हल करायला लागल्यात? तुमच्याकडे सर्व्हिस द्यायची ऐपतच नाही राहिली. म्हणजे तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइडच नाही करत आहेत लोकांना. एवढ्या गर्दीत चेपाचेप करत करत लोक चालले आहेत. प्रायव्हेटकडे वरतील नाही तर काय घेतात लोक गाड्या हव्या तशा, होते प्रदूषण. तुम्ही द्या ना सर्व्हिस हवी तशी, तुम्ही सर्व्हिस द्या. लोक कशाला जातील? ए सीच्या बसेस काढलेत, दुनियाभराच्या गर्दी, 1 तासाने 1 बस. काय गरज आहे? धावा, फ्रिक्वेन्सी वाढवा. बरंच आहे बोलण्यासारखं, पण काय बोलणार. घ्या बाबा, दखल घ्या आता तरी. तर असा मी खोपटा बनवला आहे एक करवंद काढण्यासाठी. तर जाऊ दे, बोलण्यासारखं बरंच आहे. काय बोलणार, कोण काय सुधारणार नाही. सगळ्यांची अवस्था सेम आहे, माझी काय नाही, गव्हर्नमेंटची. चला आपण करवंद घेऊ आणि घराकडे निघू.